नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। आज दिनांक 6 डिसेंबर 2025 शनिवार रोजी महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड चौकात विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेतर्फे बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। समाजातील गरजू, वंचित आणि शोषित घटकांसाठी सातत्याने कार्यरत असलेली ही संघटना सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी संविधान दिन व महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करते। यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साळवे यांच्यासह दत्ता नेटके, अविनाश शिरसाट, दीपक गायकवाड, पोपट गायकवाड, सुनील सोनवणे, सागर जाधव, सागर पवार, सूरज जाधव, विक्की जाधव, मंदाना जाधव, उत्तम भिंगारदिवे, सुनील साळवे, शाहनवाज शेख, सुनील ओव्हाड, राजू शिंदे, मेजर अकबर शेख, नितीन साळवे, आरती बडेकर, माया जाधव, सारिका गांगुर्डे, प्रीती नेटके, नवनाथ नेटके, अभिषेक पाटोळे, महेश अल्हाट, रंगनाथ मालवे, विठ्ठल थोरात, राजू थोरात यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष सचिन साळवे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचा विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे। त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचे काम आम्ही सातत्याने करत राहणार आहोत। आज 6 डिसेंबर हा दिवस परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस हा दिवस भारत देशाच्या इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे। या दिवशी भारत देशातील दीनदुबळ्यांचा कैवारी, बौद्ध समाज, जनताचा मुक्तिदाता गेला आणि समाज पुन्हा पुरता झाला आहे। हा तो दिवस 6 डिसेंबर 1956 सर्वजण आपल्या उद्धारकर्त्या मुक्तिदात्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत। आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रखरखत्या उन्हा उभे राहिले म्हणून आपण आज सावलीत आलो। बाप सूर्यासारखा तळपत राहिला म्हणून आज आपण प्रकाशित झालो आहोत। बाबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि आपण आपली तहान भागली। आपण तृप्त झालो। बाबांचे उपकार आपण कसे फेडणार हे समजणे कठीण आहे, कारण समाजात खापऱ्यांची संख्या भरमसाठ झाली आहे। बापाचा इतका मोठा त्याग समाजाला अजून तरी समजलेला नाही। त्याचबरोबर या ठिकाणी बाबा शिक्षण घेत असताना अर्ध्या पोटी उपाशी राहिले म्हणून आपली भूक आज भागली आहे। कोटी कोटी लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपला बाप जणू तेजस्वी तारा पुढ्या उजळून दिलं म्हणून आज आपण धनवान झालो आहोत। आपण होतो हजारो वर्ष गुलामीच्या जाळ्यात अन्यायाचे चटके सोसत कसं अर्थ नसलेलं आयुष्य जगत बाबा आले, स्वाभिमान दिला आणि आपण माणसात आलो। गाव कुठा बाहेरचा समाज एकट्याने गावात आणला आणि आता आपण गटातटात वाटले गेलो आहोत। समाजाची गुलामी कुणाची करावी हे असे बाबांना वाटत नव्हते, पण समाजातील मोठे नेते मंडळी आजही प्रस्थापितांचे गुलाम आहेत। त्यामुळे समाज अन्याय अत्याचाराचे चटके आजही सहन करत आहे। बांधवांनो, बाबांची माया समाजावर इतकी त्या गरुडाप्रमाणे गरुड आपले घरटे सोडून कितीही उंच आकाशात गेला तरी त्याचा ध्यान आपल्या पिलांकडे असतं। तसे बाबा दुनियेत जरी शिक्षणासाठी जात होते तरी त्यांची समाजावरची माया, पंखाची कधी कमी होऊ दिली नाही। हे हृदय फक्त बाबासाहेब आंबेडकरांचंच होतं। बांधवांनो, आपण खूप भाग्यवान आहोत। आपल्या निळ्या झेंड्या खाली आणि सावली खाली येण्याचं भाग्य लाभलं आहे। बा भीमा, तुम्ही होता म्हणून या जगण्याला अर्थ आला। तुझा जन्म आमचा श्वास झाला। तू बुद्ध दिलास आणि आम्ही विज्ञानवादी झालो। तुझंच आहे सगळं, तू काळजात आहेस। बांधवांनो, या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत।